माईकच नाही ना कुठे गेलाय असं. हॅलो मास्टर नाही नाही असं चेंज करून बघतो. हॅलो हॅलो उत्कृष्ट असे गोलंदाजी इथं नीलू यांच्याकडून बघायला भेटेल आपल्याला. विल्सन रॉयल संघातर्फे उत्कृष्ट असे गोलंदाजी आपल्याला बघायला भेटत आहे इथे. फलंदाजी करतायत अरविंद आणि उत्कृष्ट असं पुन्हा इथे क्षेत्ररक्षण सुद्धा विल्सन रॉयल संघाकडून आपल्याला बघायला भेटेल इथे. फलंदाजी करण्यास वीरेश वॉरियर्सचे आलेले आयकॉन प्लेअर प्रशांत. गोलंदाजी करताना नीलू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी येते पुन्हा एकदा नीलू यांच्याकडून आपल्याला बघायला भेटेल. पुन्हा एकदा उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण विल्सन रॉयल संघाकडून आपल्याला बघायला भेटते. धावसंख्या झालेली आहे 3. दुसरी गोलंदाजी घेऊन येत आहेत अभिषेक. गोलंदाजीसाठी आलेले आहेत अभिषेक. त्यांना सामोरे जाताना फलंदाज प्रशांत. पुन्हा एकदा उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण. एक चेंडू 4 धावा. धावसंख्या झालेली आहे 4. प्रत्येक विकेटवर 100 रुपयाचे पारितोषिक जे संघाकडून विल्सन रॉयल संघाला दिले जाईल. आणि येथे बॉल उचललेला आहे. प्लेअरकडे बॉल गेलेला आहे. क्षेत्ररक्षण अतिशय छान. 100 रुपयाचं पारितोषिक अभिषेक यांनी येथे जिंकलेलं आहे. सामना संपल्यानंतर स्टेजवर येऊन त्यांनी 100 रुपयाचं पारितोषिक घेऊन जावे जे संघाकडून. आतापर्यंत आपल्याला विल्सन रॉयल संघाकडून उत्कृष्ट असे गोलंदाजी बघायला भेटायला आली आहे. पुन्हा एकदा बॉल उचललेला आहे परंतु क्षेत्ररक्षण अतिशय छान विल्सन रॉयल संघाकडून आपल्याला बघायला भेटत आहे. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी आलेले आहेत प्रशांत. संपूर्ण प्रयत्न सुरू आहे चौकार बाउंड्रीपर्यंत बॉल नेण्याचा परंतु क्षेत्ररक्षण अतिशय छान विल्सन रॉयल संघाकडून आपल्याला बघायला भेटायला लागेल. पुन्हा एकदा बॉल मारलेला आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण अतिशय छान येथे बघायला भेटेल आपल्याला विल्सन रॉयल संघाकडून. आणि गोलंदाजी सुद्धा अभिषेक यांच्याकडून अतिशय छान आपल्याला इथे बघायला भेटत आहे. आज विल्सन रॉयल संघाने ठरवूनच आलेला आहे एकही बॉल बाउंड्रीपर्यंत जाऊन देणार नाही.
5 चेंडू. विल्सन रॉयल संघाने पूर्णपणे धावसंख्या अजून रोखून ठेवलेली आहे. 2 ओव्हर संपण्याच्या शेवटचा चेंडू दुसऱ्या ओव्हरीचा. फलंदाजीसाठी आलेले आहेत प्रदूम. गोलंदाजी करत असताना अभिषेक. शेवटचा चेंडू दुसऱ्या ओव्हरीचा आणि हा बॉल मारण्याचा प्रयत्न परंतु फसला. धावसंख्या 1. धावसंख्या झालेली आहे 8. पूर्णपणे धावसंख्या रोखून धरलेली आहे विल्सन रॉयल संघाने. अतिशय छान असं क्षेत्ररक्षण गोलंदाजी आपल्याला इथे विल्सन रॉयल संघाकडून बघायला भेटत आहे. गोलंदाजीसाठी आलेले आहेत अभिषेक उर्फ गुड्डा. त्यांना सामर्थ्यातील फलंदाजी करत असताना प्रदूम. पहिला चेंडू नकारात्मक. धावसंख्यात 1 रनाने. धावसंख्या झालेली आहे 9. हेलो चेंडू. हेलो हमारे प्रिय मित्र अभिषेक पटेल काफी अच्छी बॉलिंग करते हुए विल्सन रॉयल्स की टीम की तरफ से, और विल्सन रॉयल्स की टीम के ओनर लोग ने इनके ऊपर काफी पैसा, हिम्मत, जज्बा सब दिखाते हुए इनके ऊपर काफी भरोसा किया है. बैठ जाइए मी पण तेच बोलतोय. हेलो, अगर अभिषेक पटेल 1 विकेट लेते तो विल्सन रॉयल्स की तरफ से 100 रुपए का पुरस्कार. जेआरजे की तरफ से अभिषेक पटेल पहली इनामी राशि इनके खाते में आते हुए आज के दिन की. कल भी काफी इनाम पाया है इन्होंने. चला भैया, गर्दा उड़ा ले रहा है एकदम, चापे के है. और हमारे बीच हमारे स्कोरर अरविंद प्रजापति और सूरज, दोनों लोग का तहे दिल से स्वागत. यूट्यूब वाले क्रिक लाइव, जिनको भी यूट्यूब पे ये स्पर्धा देखनी है वो क्रिक लाइव सर्च करें और घर बैठे ये मैच का लुत्फ उठाए. 1 विकेट और लीजिए. यीशु की तरफ से 100 रुपए और लागू है आपके ऊपर अभिषेक पटेल. फंसा. ओ चेक आउट. 2 उठ गए. 2-0 बाजू में, खाता भरता हुआ. अभी विकेट कितना हुआ है अभी तक? बाबू नाम, रियल नाम बाबू इसका. 5 विकेट. बॉल चेंडू बताओ. कितना रन हुआ है? बॉल 14 हो गया अभी. 14 रन. कितना बॉल? सन्माननीय स्वामी मनाले साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. तरी या स्पर्धेमध्ये त्यांचं 14 रन 5 बॉल. स्वागत. आइकॉन का विकेट लेगा तो है ना. देख, ना दादा बोला. बस ना दादा, चेअर घे ना तू. नंतर पुढे शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत अभिषेक. अतिशय छान असा आणि ते चौकार. BKCL 2026 चौकार, ब्रँडेड चौकार आयकॉन प्लेअर प्रशांत यांनी मारलेला आहे. येथे धावसंख्या झालेली आहे 18. तरी सुद्धा पूर्णपणे विल्सन रॉयल्स यांनी धावसंख्या रोखूनच अजून धरलेली आहे. 3
ओव्हर झाल्यानंतरही धावसंख्या झालेली आहे 18. शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत शिवा. विरेस वॉरियर्स या संघाकडे अजूनही शेवटची ओव्हर बाकी आहे. याच्यामध्ये त्यांना धावसंख्या वाढवावी लागेल आणि त्या 3 ओव्हर आता झालेल्या आहेत तरी सुद्धा धावसंख्या झालेली आहे 18. पहिलाच चेंडू मारलेला आहे. अतिशय क्षेत्ररक्षण अतिशय छान विल्सन रॉयल संघाकडून आपल्याला बघायला भेटेल. 1 रनाची धावसंख्येत भर झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 19. 1 चेंडू 19 धावा. प्रत्येक विकेटवर JRJ संघाकडून 101 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. मागच्या ओव्हरमध्ये अभिषेक यांनी 201 रुपयाचं पारितोषिक जिंकलेलं आहे. सामना संपल्यानंतर अभिषेक यांनी स्टेजवर यावे आणि त्यांचं पारितोषिक पुन्हा एकदा इथे अतिशय छान असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला भेटेल विल्सन रॉयल संघाकडून, परंतु अतिशय छान असं क्षेत्ररक्षण इथे बघायला भेटेल आपल्याला. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी आलेले आहेत विरेस वॉरियर्स संघाचे आयकॉन प्लेअर प्रशांत. पुन्हा बॉल उचललेला आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आशुतोष यांच्याकडून आपल्याला अतिशय छान असं क्षेत्ररक्षण बघायला भेटेल. येथे विल्सन रॉयल संघाने आज अतिशय छान असं क्षेत्ररक्षण, त्यासोबत गोलंदाजी सुद्धा अतिशय छान उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला शिवा यांच्याकडून बघायला भेटत आहे. शेवटची ओव्हर. पुन्हा बॉल उचललेला आणि येथे मात्र विकेट गमवावी लागेल विरेस वॉरियर संघाला. बॉल गेलेला आहे बाहेर. चार चेंडू, धावसंख्या झालेली आहे 22. फर्स्ट इनिंग संपण्यासाठी फक्त 2 चेंडू बाकी. गोलंदाजी करत आहेत शिवा. 5वा चेंडू घेऊन आलेत, मारलेला आहे आणि चौकार. 4 रनांची धावसंख्या झालेली आहे 26. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत शिवा. शेवटचा चेंडू मारलेला आहे. क्षेत्ररक्षण अतिशय छान. दुसरा रन घेण्याचा चक्कर आणि येथे मात्र विकेट प्लस 1 रन. विल्सन रॉयल संघाला सामना जिंकण्यासाठी 28 रनांचं लक्ष्य दिलेलं आहे विरेस वॉरियर्स संघाने. विरेस वॉरियर्स संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. DDS संघ आणि MS मन्नू 11 आपल्याला विनंती असेल की आपण दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठावर यायचे. DDS आणि मन्नू 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी बादल स्टेजवर आहे. स्टेज चला स्पीड घ्या. सभी प्रेशर यहाँ पे आए हुए सभी क्रिकेट प्रेमियों को खुश खबर है कि बाहर बाउंड्री के बाहर डायरेक्ट जाता हुआ बॉल पकड़ते तो 200 रुपये का इनाम यहाँ की जिथे जाता यांच्याकडून नक्कीच असेल. मान्यवरांच्या शुभ हस्ते या मॅचचा नाणेफेक केलं जाते. DD स्पोर्ट्स आणि मन्नू 11 संघाचा नाणेफेक केला जातोय. सन्माननीय आमचे या स्पर्धेला मान्यवर जे लाभलेत त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा नाणेफेक केला जातोय. पंचांनी कॉल दिला, मॅच स्टार्ट होते. फलंदाजी मार्कवर बघितलं तर नीलू नाव स्ट्राईकला आहे. गोलंदाजी पालकर प्रशांत. आणि येथे DDS संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यानंतर होणारा सामना DDS वर्सेस मन्नू स्पोर्ट. आणि आता गोलंदाजी करत असताना प्रशांत त्यांना सामोरे जात आहेत.
अभिषेक आणि हलकासा बॉल टच केलेला आहे. क्षेत्ररक्षण सुद्धा छान, गोलंदाजी सुद्धा पहिला चेंडू अतिशय छान. यानंतर फलंदाजीसाठी आलेले आहेत निलू. अरली दिघा विभागात एक नावाजलेलं नाव म्हणून निलू. आजच्या दिवसामध्ये जर हा शेवटचा दिवसाचा नक्कीच फायनलचा दिवस असेल आणि आजच्या दिवसामध्ये प्रेक्षक आपल्याला बघितले तर आज नक्कीच प्रेक्षकांची गर्दी असेल. जसे काही IPL ची स्पर्धा या यादव नगरीमध्ये नक्कीच काय ब्रांडेड चौकार माराय इरादा फर्स्ट केलाय BKCL ब्रांडेड चौकार. नक्कीच मी म्हटलं होतं जसे IPL चे मॅचेस चालू आहे त्या प्रकारचं जर माल जसं IPL मध्ये असतं त्या प्रकारचं यादव नगर नगरीमध्ये नक्कीच आपल्याला IPL सारखं माल वातावरण निर्माण झालंय. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण प्रयत्न होता. स्ट्राईक बरोबर बघितलं निलू. कालच्या दिवसामध्ये काही फलंदाजी पाहिजे तशी निलूची झाली नाही. आजच्या दिवसामध्ये आपल्या संघासाठी आयकॉन खेळाडू नक्कीच प्रयत्न करावे लागतील. काय बॉल टाकलाय पॅशनच्या माध्यमातून डॉट स्वरूपाचा चेंडू. निलूला कुठेतरी वाटलं अवंतर धाव होईल पण बॉल नक्कीच आतमध्ये टर्न घेतला. आयकॉन खेळाडू आहे प्रशांनी. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला होता. सन्मान दिला चेंडूला निलूने. प्रयत्न करावा लागेल दोन्ही फलंदाजांना. भीमक्रांती मित्र मंडळाच्या माध्यमातून नक्की सातत्याने हे तिसरं वर्ष BKCL स्पर्धा एक मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे नक्कीच यादव नगरीमध्ये ओळखली जाते. 365 दिवस या स्पर्धेची वाट बघावी लागते. का तर एवढी चांगली स्पर्धेचं आयोजन आणि भीमक्रांती मित्र मंडळाच्या माध्यमातून सर्वच आयोजन कमिटीचे नक्कीच आभार मानले पाहिजे. कारण की एवढ्या लेवलची मोठी स्पर्धा आपण या विभागामध्ये भरवतात. ऑप्शन बघितलं तर एक जबरदस्त ऑप्शन. दादाचं युवा नेतृत्व दादांचं आगमन झालंय आणि येथे स्टेजवर शिवसेनेचे शाखा प्रमुख अक्षय वैद्य दादांचे येथे आगमन झालेलं आहे. आजचे होणारे सामने अतिशय रोमांचक होणार आहेत कारण की आजचा BKCL 2026चा शेवटचा दिवस, दुसरा दिवस. काल रात्रीचे 4 वाजले असताना सुद्धा मॅच सुरू होते. आपण बघायला लागेल शेवट रात्री 4 वाजता पावसाने सुद्धा हजेरी लावली होती आपल्या BKCL 2026 या मॅचेसला. आणि अरविंदने नकारात्मक चेंडू पुन्हा एकदा अरविंद यांच्याकडून नकारात्मक चेंडू आलेला आहे. धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 10. वीरेश वारिस या संघाला काही करून विल्सन रॉयल संघाचे रन रोखता आले पाहिजे अन्यथा हा सामना दुसरीकडे सुद्धा वळू शकतो. धावसंख्येत भर 1 रनाची धावसंख्या झालेली आहे 11. युवा नेतृत्व आमचे अक्षयदादा यांचं शुभागमन झालंय मंचावर. नक्कीच आयोजन कमिटीमध्ये ते आहेत. आयोजन त्यांच्या माध्यमातून 1 लाख मोलाचं आयोजन त्यांच्या माध्यमातून नक्कीच भीमक्रांती मित्र मंडळाच्या माध्यमातून काय सुंदर किपिंग चकवण्यामध्ये यशस्वी झालेत. चांगली गोलंदाजी. थोडासा हलकासा टर्न झाला. कोणती यष्टीरक्षकाने चूक केली नाही. फलंदाज बाद होऊन परततोय. मंचावर उपस्थित असलेल्या खेळाडूंना विनंती असेल की आपण थोडंसं विनंती असेल कमिटीच्या वतीने विविध मान्यवरांची आजच्या दिवसामध्ये उपस्थित असणार आहे तरी आपण थोडंसं स्टेजला जागा द्यायची बसण्यासाठी. सर्वच मान्यवर आज उपस्थित राहणार आहेत. तरी विनंती असेल खेळाडूंना, बसलेल्या खेळाडूंना की आपण आपलं नाव घेताना
आपण मान्यवरांसाठी जागा द्यायची आणि नकारात्मक जोडले पंचांनी इशारा केलाय व्हाईट बॉल आणि धावसंख्येत भर होते. धावसंख्येत पोहोचते ती 13. 2 चेंडूमध्ये धावसंख्या झाली ती 13. प्रयत्न होता पंचांचा, पुन्हा एकदा इशारा, पंचांनी हात वर केलेत. नकारात्मक चेंडू, धावसंख्येत पुन्हा भर होते. धावसंख्येचं समीकरण पोहोचते 14 रन. 1-4. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू, पंच नि पुन्हा एकदा इरादे स्पष्ट केलेत आपले. नकारात्मक चेंडू. माझी सर्व प्रेक्षकांना विनंती है, अपन जो वो काला कलर का पर्दा है ना उसको छोड़ के खड़े रहिए, उसे पकड़े नहीं. जो बच्चे वो काला कलर का पर्दा पकड़ के खड़े हैं, उन्होंने कृपया वो पर्दा छोड़ के खड़े रहिए. सभी बच्चों से निवेदन है. अजून एक स्पर्धेचं जर आकर्षण बघितलं आपण, कालच्या दिवसामध्ये बघितलं तर आपण हिट मी हा एक बोर्ड होता. आजच्या दिवसामध्ये बघितलं तर 5 आहे. त्या हिट मी बोर्डला लागलं तर नक्कीच फलंदाजाला 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. जर बघितलं तर मैदानाच्या चारही बाजूला हिट मीचा बोर्ड लावलाय. त्या बोर्डला जर लागले तर 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. आगळी वेगळी कल्पना, ही कल्पना नक्कीच कोणतं मित्रमंडळ करू शकतं तर नक्कीच भीमकांती मित्रमंडळ नवीन नवीन कल्पना प्रत्येक वर्षी घेऊन येतात. म्हणून या स्पर्धेची मोठी नाव आहे. धावसंख्या झाली ती 14. आवंतर धाव नक्कीच या गोलंदाजाकडून खूप केले. सलग सातत्याने 3 वाईट बॉल टाकलेत. पुन्हा एकदा थोडासा टर्न भेटला बॉलला, फलंदाजाला नक्कीच चकवण्यात यश भेटते गोलंदाजाला. आणि ही स्पर्धा आपली YouTube लाईव्ह आहे. विनंती असेल स्टेजच्या बाजूला कोणी थोडस शब्द वापरताना व्यवस्थित वापरा, कारण की YouTube लाईव्ह असताना आपले शब्द घरी नक्कीच YouTube लाईव्ह असताना विभागातील आपले ज्येष्ठ नागरिक मॅच बघत असतील. चांगली कल्पना मागायला भेटते YouTube लाईव्ह. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू, आवंतर धाव खूप आहे. आवंतर धावेवर कुठेतरी कंट्रोल करणं गरजेचं गोलंदाजाला. गोलंदाजी आतापर्यंत चांगली केली अरविंदनी. आवंतर धावेवर कुठेतरी प्रशांतला बोलावं लागेल. आयकॉन खेळाडू म्हणून खेळतोय प्रशांत. आपल्या गोलंदाजाशी कुठेतरी संभाषण करावं लागेल, कारण आपला अनुभव शेअर करणं गरजेचं आहे. धावसंख्येत पुन्हा एकदा भर होते. धावक संख्येचं समीकरण पोहोचतंय 16 धावा. 1-6. 1-2 असेल. या षटकाचा 1-2 असेल. शेवटचा चेंडू चांगला टाकावा लागेल गोलंदाजाला. आतापर्यंत स्कोअर भरपूर झालाय. डिफेन्स स्वरूपाचा सभोवतालीचा क्रिकेट निल्लू याच्या माध्यमातून आयकॉन म्हणून खेळाडू खेळतोय. निलेला माहिती उरवली 2 षटक जरी मला भेटले तर मी धावसंख्या अजून उभारू शकतो. भीमक्रांती मित्र मंडळाच्या माध्यमातून ही स्पर्धेचं आयोजन केलंय. सर्वच कमिटीचं मनपूर्वक आभार. ही चांगली स्पर्धा या यादव नगरीसाठी आपण या स्पर्धेचं आयोजन केलं. एवढी चांगली स्पर्धा नक्कीच आयोजन कमिटी किती स्ट्रॉंग असेल याचं आपण कल्पना घेतली पाहिजे. कोणत्याही गोष्टीची कमी नाही. 12 संघ खेळत, 12 संघामधले नावाजलेले आयकॉन खेळाडू, 12 संघ खेळत, वेगवेगळे कलरचे टी शर्ट, 12 संघ खेळत, वेगवेगळे संघ मालक आणि 12 संघ खेळत. ट्रॉफी बघितली तर उंच ट्रॉफी, आकर्षक ट्रॉफी. सर्व संघ मालकांना ट्रॉफीकडे लक्ष असेल. ही ट्रॉफी माझ्या हातामध्ये केव्हा येते. पहिला चेंडू चांगला चेंडू. युवा खेळाडू अमन गोलंदाजी मार्गावर बघितलं तर अमन पहिला चेंडू चांगला हाताळलाय. कालच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली अमनने, आजच्या दिवसामध्ये केली. चांगला बॉल टाकतो. पुन्हा एकदा थोडासा फिरवण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. तिकडे ढकलण्याचा प्रयत्न होता ऑफच्या दिशेने, पण धावसंख्येत एक नंबर होते. अजूनही निलू खेळपट्टीवर दाखल आहे. निलूच्या बॅटमधून आतापर्यंत चौकार नाही आला.
प्रयत्न करावा लागेल. आयकॉन खेळाडू म्हणून आपल्याला संघ मालकाने का घेतलंय ते दाखवावं लागेल. निलूला लेगच्या दिशेने पटकवलेला चेंडू धाव संख्येत एक बार. चांगली गोलंदाजी करतो युवा गोलंदाज अम्मान. जर आपण बघितलं तर यादव नगर हा संघ जेव्हा जेव्हा बाहेर खेळत असतो, आज जर वेगवेगळ्या संघात खेळत असतील, पण जेव्हा जेव्हा ऐरोली किंवा नवी मुंबई पनवेलपर्यंत खेळायला जातो यादव नगरचा संघ, वॉन्टेड संघ म्हणून नावाने चर्चेत आहेत. आणि विशेषतः दोन खेळाडू नक्कीच त्यांच्या नावाचा उल्लेख करेल. प्रशांत मामा म्हणून त्यांचा उल्लेख करेल आणि टकले म्हणून संदीप. या दोन खेळाडूंनी नक्कीच वॉन्टेड सर्वच टीम असते, पण या दोन खेळाडूंची नक्कीच नवी नगरीमध्ये नक्कीच चर्चा असते. आणि या यादव नगरीचं नाव त्यांनी नक्कीच पनवेल असो नवी मुंबईमध्ये असो नक्कीच यादव नगरचं नाव घेतलं जातं. का तर या यादव नगरचे खेळाडू खेळायला बाहेर जातात, चांगला खेळ केले असतात आणि नक्कीच सेमीफायनल फायनलमध्ये नाव असतं त्यांचं. आणि कित्येक पुरस्कार नक्कीच त्यांच्या नावावर आहेत. संदीप टकले याच्या नावावर कित्येक पुरस्कार आहेत, प्रशांतच्या नावावर कित्येक पुरस्कार आहेत, मालिकावरचे पुरस्कार आहेत, फलंदाजीचे पुरस्कार आहेत. आणि रियाज भाई ते उभे नक्कीच आहेत. रियाज भाई एक दोस्तीतील दुनियेचा राजा माणूस आहे. नेहमी हसत असतात, सर्वांना सलाम करत असतात. एक दोस्तीतील दुनियेचा राजा माणूस म्हणून बघितलं जातं रियाज यांच्याकडून. कित्येक वर्ष क्रिकेट खेळत आले, ते क्रिकेटचा अनुभव नक्की. 3 स्टार संघाचे ते स्वतः ओनर आहेत. 3 स्टार संघ हाही देखील कित्येक वर्षापासून आम्ही नाव ऐकू नये. चला स्पीडअप घ्या पंच. निलू फलंदाजी मार्कवर निलू आक्रमण करावं लागेल, ऍक्सिलेटरवर पाय द्यावा लागेल, आपले इरादे स्पष्ट करावे लागेल. निलू कुठली घाई करत नाही, कारण की अवंतर धाव येत आहे त्याच्यामुळे निलू कुठं रिस्क घेत नाही. त्याला माहिती आहे आपलं फलंदाजीवर खेळपट्टीवर राहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला. कालच्या दिवसामधून जर पंच म्हणून जी भूमिका पाडतात, शैलेश सर असतील, अभिजित सर असतील, चांगली भूमिका पार पाडतात. नक्कीच भीमक्रांती मित्रमंडळातर्फे त्याचा आपला मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू, धावसंख्या झाली ती 26 धावा धाव पलकावर आहेत. 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता विल्सन रॉयल संघाला सामना जिंकण्यासाठी. 5 चेंडू 1 धावाची आवश्यकता विल्सन रॉयल संघाला सामना जिंकण्यासाठी. आणि हा विकेट हॅलो, सन्माननीय आमचे युवा नेतृत्व अजयदादा यांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर याचं या स्पर्धेच्या आयोजनामध्ये नक्कीच त्यांचा मोठा वाटा आहे. सन्माननीय अजयदादा यांचं शुभ आगमन झालं. युवा नेतृत्व एक चेंडूची आवश्यकता विल्सन रॉयल संघाला जिंकण्यासाठी. आणि 1 रनासाठी अजूनही सामना इथे थांबलेलाच आहे. फलंदाज येत आहेत, बॉल विट मारून आऊट होत आहेत. 1 रनाची आवश्यकता फक्त विल्सन रॉयल संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आता 3 चेंडूमध्ये 1 धावाची आवश्यकता विल्सन रॉयल संघाला सामना जिंकण्यासाठी. 1 रनासाठी अजूनही सामना इथे सुरू आहे. क्रिकेट आहे, शेवटच्या बॉलपर्यंत सुद्धा संपूर्ण सामना बदलू शकतो. आणि फलंदाजीसाठी आलेले आहेत लिल्ली, यादवनगर मधील एक नावाजलेलं नाव लिल्ली.
आणि हा सामना पंचांचा निर्णय अंतिम राहील. आऊट आणि पंचांनी पुन्हा आऊट येथे करार दिलेला आहे. 1 रनासाठी आता 2 चेंडू 1 धावाची आवश्यकता विल्सन रॉयल या संघाला सामना जिंकण्यासाठी. अजूनही मॅच येथेच अडकून पडलेली आहे. 1 रनाची आवश्यकता विल्सन रॉयलच्या संघाला सामना जिंकण्यासाठी. प्रत्येक प्लेअर बघितलं ना सामना कुठला कुठे गेला. 6 चेंडू 4 धावा बाजू होते. आता 2 चेंडू 1 धावा आणि प्लस पॉईंट म्हणजे निलेश स्ट्राईकवर आलाय. पण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण आपल्याला बघायला भेटते. 2 चेंडू 1 धावा होतील का प्रेक्षक. अजूनही विरेश वॉरियर्सच्या संघाकडे सामना जिंकण्यासाठी 2 चेंडू. हो कंपल्सरी चेस आहे. सन्माननीय आमचे अक्षय दादा आणि सन्माननीय अजय युवा नेतृत्व अजय दादा यांचं शुभागमन झाले. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर बसायचं. या स्पर्धेसाठी ज्यांची आतंक मेहनत आहे ते आमचे अक्षय दादा आणि अजय दादा यांचं शुभागमन झालेलं आहे. नक्कीच या स्पर्धेला भेट देण्यासाठी देशासाठी सुरक्षा म्हणून लढत असतात असे फौजी आपले ते दाखल झालेत. त्यांना विनंती करतो सर्वांना की आपण व्यासपीठावर यायचे. देशासाठी सतत लढत असतात. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांनी कोणताही निर्णय दिलेला नाही आणि येथे विल्सन रॉयल्स अजून विरेश वॉरियर्स या संघाने रिव्ह्यू मागितलेला आहे. प्रशांत दादा सर्व चाललेल्या फौजींचं अतिरिक्त पोलीस हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेला भेट देण्यासाठी खरंच आमचं या स्पर्धेचं भाग्य जी देशाची सेवा करत असतात आणि ते सैनिक आज या मंचावर उपस्थित आहे. 1-2 टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. आणि सर्व अजय दादा असतील, विजय दादा असतील, अक्षय दादा असतील, सर्वच आयोजन कमिटीचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या व्यासपीठावर नक्कीच इंडियन आर्मी म्हणून कार्यरत असणारे फौजी उपस्थित आहेत. त्यांचं BKCL स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. पंचांचा निर्णय असेल 2 चेंडू 1 बॉल आहे आणि ते विल्सन रॉयल संघाने हा सामना जिंकलाय. आता होणारा सामना DDS वर्सेस मन्नू स्पोर्ट. कृपया लवकरात लवकर सामना सुरू करण्यात यावा. आता होणारा सामना DDS वर्सेस मन्नू स्पोर्ट्स. लवकरात लवकर त्यांनी DDS या संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यावे.